हे सायबर हॅकर्स अटॅकर्स जे आहेत हे अजिबात हुशार नाहीत, हे सर्वसामान्य आहेत. ते फक्त कॉमन सेन्स वापरतात आणि तो कॉमन सेन्स वापरून ते आपला कॉमन सेन्स डिसेबल करतात. आता कॉमन सेन्स डिसेबल करतात म्हणजे काय करतात, तर तुम्ही जे काही फ्रॉड होत आहेत, आता अटॅक होत आहेत, ह्याच्या जर का मुळाशी गेलं तर दोन गोष्टी मिळतात. एक तर भीतीमुळे, ओके, किंवा आमिषामुळे. ह्या दोन गोष्टींमुळे माणसाचा कॉमन सेन्स डिसेबल होऊन जातो आणि मग तो जे सांगेल ते करतो आणि त्याच्याकडून त्याच्या अकाउंटमधून पैसे जातात, अनेक ज्या गोष्टी होतात त्या. आता पहिले एक उदाहरण घेऊ. भीती म्हणजे काय होतं. समजा एक इन्सिडेंट सांगतो की एका व्यक्तीचा मोबाईल फोन पडला आणि तो पुढे जात होता आणि तो दुसऱ्याला मिळाला आणि अनफॉर्च्युनेटली त्याला लॉक नव्हतं. त्यांनी त्याच्या आई म्हणून नावाने स्टोअर केलेला होता नंबर. त्यांनी त्याच्या आईला फोन केला आणि तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि इथे या हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पैसे भरा, आणि तेव्हा आईनी पैसे, म्हणजे काय होतं, घाबरून. बरोबर. दुसरं लेटेस्ट आलेलं की फोन आलेले किंवा SMS आलेले लोकांना की तुम्ही लाईट बिल तुमचं भरलेलं नाहीये, लाईट बिल भरलं नाही आज रात्रीपर्यंत तर तुमचं लाईट कट होईल. आता तो इतकी भीती ह्याची बसते की त्याला सगळं पुढचं चित्र दिसायला लागतं की मला बायकोनी पैसे दिले ते मी भरलेत का नाही, असं असतं ना की माझ्या अकाउंटमधनं गेलेत की नाही. आणि दुसरा चित्र दिसतं की समजा माझे लाईट कट झाले, माझ्या सोसायटीमध्ये काय नाचक्की होईल, सगळ्या लोकांसमोर माझं काय होईल. ह्या भीतीमुळे तो हे कॉमन सेन्स विसरून जातो की अरे मी ECS केलेलं आहे, ऑटोमॅटिक माझ्या अकाउंटमधनं जाते, पण हे विसरून जातो. आणि ही फॅक्ट आहे आणि अनेक चांगले शिकलेल्या लोकांबरोबर पण झालेलं आहे, कारण ही भीती असते.